गावात शोधतो आणि तुला अक्कल बिक्कल आहे का नाही? आईला पण अख्ख्या गावात शोधतो आणि तर दात काढीत बसलाय. शेतात चाललोया. माझे पैसे कधी देणार मग मला? ओ दादा, आताच गोकुळ कारखान्याला ऊस दिलाय हो. बिल आलं की लगेच देतो. असं तुझं ऊस किती टन गेलंय? अवघ्या 30 टनात आणि येणारे किती पैसा? माझं कर्ज किती आहे माहित आहे का तुला? या महिन्याचं व्याज पकडून 4,25,000 कर्ज आहे. एक लक्षात ठेव, 2 दिवसाचा टाइम देतो. जर माझे पैसे नाही आणून दिले तर तुझं घर जाळून टाकेन. समजलं का तुला? अव दादा, 2 दिवसात कसं देऊ मी कसं करू? मर कैलासराव, जर तू माझ्या हातनं मेलास ना तर फुकाट मरशील. काय फुकाट? त्यापेक्षा तू आत्महत्या कर ना. शासनाकडून पैसे तरी भेटतील. माझं कर्ज पण देशील, घरच्यांना पण पैसे देशील. चला रे. आजच्या ठळक बातम्या. आज पुन्हा एका शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. सरकारकडून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याला 1.25 लाखाची मदत जाहीर. काय करतोयस? काय चाललंय? हा, फास घेतोयस का? नाही दादा, नाही. फाशी घेत होतास का नाही तू? नाही तर काय करू मी? काय करा मग मी? आमच्या शेतात काही तर पिकानच झालंय. इथं कधी पाऊस पडला तर गारपीट हायच. मग आमच्या नशिबाला फक्त ओला दुष्काळ आणि वाळला दुष्काळ एवढंच आहे. आणि या परिस्थितीतून बी पीक आणलं तर त्याला बाजारात भाव नाही. काय राहिलेलं काय माती खाऊ का? ओ, खताचे औषधाचे भाव आम्ही गगनाला भिडलात, गगनाला. शेती करावं का गाडव राखावं हे बी कळीना. हरलो दादा, हरलो. खराय तुझं, खराय. तुझ्या समोर मरण्याशिवाय कुठलाच पर्याय उरला नाही. घे फास लावून घे. अरे घे ना, फास लावून घे. कोण आहेस तू? तुला माझ्या मरणाची एवढी कशाला घाई? मी पांडबा इथं राहतो. तू कशाला वेळ घालतोस? घे ना, अरे फास लावून घे. पेपरवाल्याला सांगावं लागेल, पेपरात बातमी छापून येईल. पेपरात? हा, पेपरात तुझा फोटो छापून येईल. हा, पण फ्रंट पेजवर नाही येणारा. देशाच्या पोशिंद्याला फ्रंट पेजवर जागा नाही. 4थ्या किंवा 3ऱ्या असेल, तेही एका कोपऱ्यात. तू कशाला वेळ घालतोयस? घे ना, फास लावून घे. दादा, माझं एक काम तेवढं करा. मी गेल्यावर माझ्या माघारी माझ्या घरच्यांना सांगा रडू नका म्हणून. बाप कर्जासाठी गेलाय. या शाळेच्या पलीकडेच माझं घर आहे बघा. हा, माहित आहे ना, विचारेन. ह्या आत्महत्या केलेलं माणसाचं घर कुठे आहे असं विचारल्यावर हे चप्पळगावचे लोक मला कन्नड मध्ये तरी सांगतील. तू कशाला वेळ घालतोय? घे ना, पास लावून घे. दादा, माझ्या बायको पोरांना सांगा दुःख करायचं नाही म्हणून. ते कशाला दुःख करतील? बघायचंय का तुला? चल माझ्यासोबत, चल. बाई, मामांजी जरा तुम्ही पारावर बघून ये जा. कुठे गेलेत? माझ्या फुटक्या डोळ्याने कधी दिसणार बाळा? आणि कसं जाऊच पडीत? बघ जा, कुठे गेला बाप तुझा? आई बघ बाबाले. सकाळपासून नुसता घोर लावून टाकलाय. त्या घरात 2 म्हातारे माणसं आहेत, त्यांचा तरी विचार करायचा ना हो. माझा तर सोडूनच द्या, फाटकीच.
बाईचं. मला वाटलं बाई त्या कर्जाच्या पायी. कुठे जीवाचं बरं वाईट. या बसा आता, जेवायला वाटते. एकदा घरात तरी सांगून जायचं ना, कुठे गेलात. बाळा कुठं गेला होता, करमून लागलं बाबा. बस बस. वहिनी, त्याचा निर्णय झालाय. तो तुमच्या सगळ्यांच्या फायद्यासाठी आत्महत्या करणार आहे. वहिनी, सांभाळा स्वतःला. बाबा, 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 अजून नका करू. मी खूप अभ्यास करीन. मोठा साहेब होईन. मोठा साहेब झालो ना, तुम्हाला लय पैसे आणून देईन. बाबा, आत्महत्या नका करू. बाळा, चिमणीचं बघतोस का नाही? ती एक एक काड्या गोळा करते आणि त्याच्यानीच घर बनवते. मग वादळ येतं, सगळं उडून जातं. ती घाबरत नाही, पुन्हा घर बनवते. ती आत्महत्या नाही करत बाळा, आत्महत्या नाही करायचं. बघ रे बघ, किती काळजी करतात तुझी. पण काळजीने पोट भरत नाही दादा. शेतकऱ्याचं दुःख शेतकऱ्यालाच माहित असतं. त्यालाच लढावं लागतं दुष्काळाबरोबर. दरवर्षी वारीला जातो ना, शिकायला जातो की शतपावली करायला. अरे, तुकोबाच्या काळात नव्हता का दुष्काळ? जेव्हा तुकोबाला गावाच्या बाहेर काढलं, वाळीत टाकलं, तेव्हा त्यांनी आत्महत्या नव्हती केली. त्यांनी स्वतःने एकट्याने विहीर बांधली. अशी कथा आहे. म्हणून सांगतात, जनाबाईंना जात्यावर मदत करायला देव आला होता, म्हणून पण सांगतात. पण हे कोण सांगत नाही की काम करण्याच्या पाठीमागे देव उभा असतो. हे लक्षात ठेव. ए, कोण आहेस तू? मला तुझी काळजी आहे. कोण आहेस तू? देव. देवा, मी चुकलो म्हणून तू मला भेटायला आला. मला माफ कर. मी या माऊलीसाठी भेटायला आलो, कारण तू जर हे घर सोडून निघून गेलास तरी ती शेवटपर्यंत या घराचाच विचार करेल. अरे, तू हे घर सोडून वारीला मला भेटायला येतोस. अरे, तू जेवढा माझा घावा करत नाहीस तेवढा ती इथे बसून करत असते. माझ्या धनाची काळजी घे म्हणून हे एवढ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या, पण त्याच्या बायकोनं आत्महत्या केलेली एक तर घटना आहे का? कारण तिला काळजी आहे सगळ्यांचीच. आपण फक्त स्वतःचा विचार करत असतो. देवा, मला माफ कर. मी चुकलो, मला माफ कर. उठा आणि कामाला लागा. अप्रतिम असं नाटक या बाल चिमुकल्यांनी सादर केलेलं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे.